घरात बसून काय करणार? त्यासाठी मी केलेला आहे ऑनलाईन तेलाचा बिझनेस चालू. तर लवकर ऑर्डर द्या. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर नवरात्रीला आजपासून सुरुवात होत आहे, तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आजपासून आहे आपला 9 दिवसाचा उपवास. तर कोणाकोणाला उपवास असतो कमेंट करून सांग. तर तुम्ही म्हणाल तर आज म्हणजे मी 2013 पासून उपवास धरती. फक्त गेल्या वर्षी एक वर्षीच तुटला होता, म्हणजे गेल्या वर्षी काही कारणांमुळं. तर जसं लग्न झालं आहे तसं नवरात्रीचा आपला उपवास आहे. आज आहे गुड मॉर्निंग, सकाळी झालेली आहे. आता अथर्वला डब्बा वगैरे करायचा आहे, स्कूलला जायचं आहे वगैरे. तर त्याची तयारी वगैरे म्हटलं चला ब्लॉगपासून सुरुवात करूया. आणि आता कसं ऊन पडले, रोज पाऊस असते, ऊन पडल्यामुळे एकदम इकडचं दार उघडल्याच्या नंतर एकदम छान असं वातावरण फ्रेश येतं. तर चला बघू, कंटिन्यू करा माझा ब्लॉग. कसा वाटतोय कसा नाही कमेंट करून सांगा. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या आपल्या ब्लॉगला. तर चला कंटिन्यू करा पटकन. तर आता आमचं नवरात्र चालू झालेलं आहे आणि माझ्या मिस्टरांना पण उपवास असतो, त्याच्यामुळे स्वयंपाक करायचा तर काय विषयच नाही आहे. पण असं म्हणून चालणार आहे का? एक मुलगा असो किंवा 2 असो किंवा 10 असो किंवा 10 माणसं असो, एकासाठी करायचं आहे किंवा 10साठी करायचं आहे, पण शेवटी करायचं आहेच ना. तर मला असं वाटतं मी जवळपास एक 7-8 महिने झालं असं ऑइल म्हणजे घरात असं पुऱ्या वगैरे काही तळल्या नसतील. कारण की मला पुऱ्या वगैरे इतक्या आवडतात की मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे. मी रोजही खाऊ शकते. पण आता सर्वांनाच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी तब्येत करायच्या भानगडीत पडले, पण तब्येत काय माझी काही कमी होत नाही. नाही खा नका खाऊ, जेवढी आहे एवढीच आहे. कुणाला विचारलं का मी केवढी आहे, ते म्हणतात आहे एवढीच आहे, काही कमी झाली नाही आहेस. जीवाला तर एवढी मारते की बाबा मी खात नाही आहे. पण बोजा काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. तर माझ्या पोराला पण पुऱ्या खूप आवडतात आणि मी म्हटलं आता एकटं जीव सदाशिव. पुऱ्या केल्या आणि सॉस बीस दिलं किंवा काय दिलं तरी चालतं, किंवा जॅम वगैरे दिलं तरी म्हणजे नाही का. पण असं मी काही करत नाही आहे. मेन गोष्ट म्हणजे मी माझ्या पोरासाठी कंटाळा करत नाही. मी काय करत असती, मी एके वेळेस ना आता मी भात वगैरे खात नाही. मी सकाळी भात करून ठेवल ते संध्याकाळीसुद्धा भातच खाईल मी अशी. पण मी त्याच्यासाठी त्याला भाकरी किंवा चपाती, तर भाकरी खात नाही आहे शक्यतो, पण मी जबरदस्ती भाकरीच चारत असते. पण आता ह्या काही गोष्टी मी कमी केलेल्या आहेत, त्याच्यामुळं मी खात नसल्यामुळं म्हटलं आज चला अथर्वसाठी आपण पुऱ्या तळूया. तर तुम्ही म्हणताल एकटाच आहे आणि एवढ्या पुऱ्या कशाला तळते. तर मी म्हटलं आत्ता केल्या तर मग संध्याकाळचं पण त्याचं भागल. आणि स्कूलमध्ये जर डब्बा दिला की काय करतात, एकामेकाला शेअर करतात. म्हणजे ह्याला थोडंसं दे, त्याला थोडंसं दे. कधी कधी तो म्हणतो, मला नाही माहिती, कधी कधी म्हणतो मीच पण खात्यात, म्हणजे टेस्ट करतात. तर सगळे सोबत बसतात, त्याच्यामुळं थोडंफार होत असेल इकडं तिकडं. तिथं सकाळी माझी आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं आणि नंतर मी स्वयंपाकाला लागली होती, कारण की एकट्याचा स्वयंपाक करायचा आहे, माझा काही स्वयंपाक करायचा नव्हता त्यामुळं. तर ज्यावेळेस आपल्याला व्हिडिओ करायचा आहे त्यावेळेस काही पुरी फुगत नाही आहे. आणि इथे मी सांगत होती की एकट्याला जेवायचं आहे, म्हणजे एकट्यासाठीच एवढ्या पुऱ्या केलेल्या आहेत मी. आणि मी व्हिडिओ जेव्हा करते त्यावेळेस माझी पोळी असो, चपाती असो, भाकरी असो, काही फुगत नाही. आणि ज्यावेळेस व्हिडिओ आपला बंद असेल, काही असेल की बघा पुरी अशी टम्म फुगते. तर तो एक व्हिडिओ होता ना, माणसांना फुगलेली बायको आवडत नाही पण फुगलेली पुरी आवडते. तशी छान अशी सुंदर अशी माझी पुरी फुगली आणि मी पण फुगलेलीच आहे. कारण की माझ्यात बी तेवढ्या पुरी एवढाच बोजा झालेला आहे. मी काही कमी वाटत नाही. तुम्हाला काही कमी वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा की पहिल्यापेक्षा माझ्या तब्येतीमध्ये काही कमीपणा वाटतंय. तर इथं पुऱ्या वगैरे झालेल्या होत्या तळून आणि बाकीचं इकडं तिकडं करायचं चाललेलंच होतं. आणि म्हणजे मी काय करत असते, म्हणजे पाणी वगैरे सांडलं हे सांडलं की लगेच गॅसवरचं लगेच तेवढं पुसून घेत असते. तर आता मी काय केलं होतं, माझ्या काही लक्षात नव्हतं की बाबा आता आपला उपवास येणार आहे. मी टाकलेले होते उकडायला मोदक नाही सॉरी, मोड आलेले, म्हणजे मोड आणण्यासाठी आपलं मूग. काय कन्फ्यूज होते बोलायला, पण अचानक काय कळत नाही. कारण की उशिरा एडिटिंग करायची म्हणलं, उशिरा काहीतरी वॉईस वगैरे टाकायचं म्हणलं, ते असं होऊन जातं की आपण नेमकं करतोय काय त्यासाठी. तर मी काय केलं होतं, मोड यायला मूग टाकली होती
आणि मग ती आणि त्याला ही मुगाची भाजी बऱ्यापैकी आवडते. तर मग मी काय केलं, त्याच्यासाठी स्पेशल अशी मुगाची थोडीशी भाजी केली, थोडीशी. आणि मूग तर एवढे फुगले होते ना, बाप रे बाप, एवढे सुंदर. आणि एवढे असं शिजवायची तर काही गरज नव्हती. म्हणजे मी तसं शिजवत पण नाही, फक्त ह्याच्यात चटणी मीठ थोडं शेंगदाण्याचं कूट वगैरे कांदा वगैरे टाकून परतीते. कारण की टोमॅटो होतं आहे, पण टोमॅटो तो काढून टाकतो. तर म्हटलं असं नको, त्याला जे एक साधं सिंपल जेवढं करेन तेवढं हे करतो. आणि हो, आता हा ब्लॉग आपला उशिरा येतो आहे म्हणून मी सांगते, त्याने पूर्ण डब्बा फिनिश करून आला होता. मला नाही आठवते मी त्याच्यासाठी पुऱ्या किती दिल्या होत्या, पण त्यातून 1-2 पुऱ्या शिल्लक आल्या होत्या. मी काय विचारलं नाही कोणाला शेअर केलं का वगैरे 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 वगैरे. पण म्हणलं मम्मी खूप भाजी छान झाली. तर म्हणलं ठीक आहे बाळा. तर बाळा म्हणण्यात तर माझं त्याचं बिलकुल पटतच नाही आहे. माझं त्याचं असं झालं आहे, 36 चाकडं झाल्याने झालं आहे, एक दुश्मन असल्यासारखं झालं आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे आमच्या दोघांमध्ये, माझ्याच मायलेकरांमध्ये, आमच्या मायलेकरांमध्ये, मलाच काय समजे नाही. कोणाची नजर लागली का काय, की म्हणजे माझं त्याचं बिलकुल पटत नाही. मला असं माझी चिडचिड होते त्याला बघितलं की. काय याच्यावर उपाय असेल, कुणाला माहिती असेल काय असेल तर मला खरं सांगा, असं का होते. माझं एकुलतं एक बाळ आहे आणि त्याच्यावर चिडचिड करणं मला पण नाही हे होते, पण मला नाही, मी करत नाही आहे. मला असं वाटते काय होते, आपोआप राग निघतो. तर असं इथं छान अशी सुंदर अशी भाजी झाली. तर आता नवरात्र असल्यामुळं म्हणतात लिंबू खाऊ नये. आणि रात्रीच्याला पाऊस खूप पडला होता, म्हणजे झिमझिम येत बी होती आणि जात बी होती. तर सकाळी ऊन बी पडत होतं आणि पाऊस बी येत होता, तर इथं थेंब गळत होते. मी गरम पाणी पिली, कारण की पाणी असं हे मी लिंबू वगैरे टाकून पिती आणि हे नॉर्मलच पिले. तर तुम्हाला इथं मी काय दाखवते, तर हे काय असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा. खूप छान आणि खूप सुंदर आले. आता केवढं होईल ते केवढं आल्यावर काय येईल माहिती नाही. तर इथं असं छान आता अथर्वचा टिफिन मी हे केलेला आहे. तर जेवढं तेल पुऱ्यांमध्ये आहे ते टिश्यू पेपरने मी पुसून पण घेतलेलं आहे, की बाबा जास्त ऑइली झाले असतील, किंवा नंतर काय होतं जेव्हा पुऱ्या थंड होतात तेव्हा थोडंसं तेल वगैरे दिसूनच येतं. तर मी तर जेवढं काय होईल म्हणजे निघेल एवढं टिश्यू पेपरनी पुसून घेतलं. आणि नंतर चला म्हणलं आज चला एकदम, म्हणजे मी रोज नाही देवपूजा करत आहे खरं सांगायला काय जाते. तर अशी देवपूजा केली, दोन्ही साईडला दरवाजाला हळदीचे छाप दिले. छान असं बेड वगैरे आवरलं होतं. आता बेडवर काय आराम करायचा नाही, एकदम खालीच करायचं आहे. किचन वगैरे फरशी वगैरे सगळं आवरलं होतं. छान अशी देवपूजा केली होती. आणि मी ठरवलं होतं की आता 9 दिवस मी दिवा अजिबात विजू देणार नाही आहे. तर नेहमीप्रमाणे फुलं काही नव्हती. तर मी पार्सल केलं होतं ऑर्डर. तर त्याच्यामध्ये काय आलं होतं हे मला बऱ्याच ठिकाणी भेटलं नव्हतं. तर हे रोजमेरी आहे हे कशासाठी काय हे तर आता बऱ्याच जणाला कळालं असेल. तर मला अशा ऑफलाईन दुकानात अजिबात म्हणजे अजिबात नाही, अक्षरशः मला मॉलमध्ये पण नाही, म्हणजे ह्याच्या डीमार्टमध्ये पण नाही सापडलेलं, मोठ्या मोठ्या किराणा दुकानामध्ये पण नाही सापडलेलं, मेडिकलमध्ये सुद्धा नाही सापडलेलं. मग मला ऑप्शनच नव्हता, तर मी केलं ऑनलाईन ऑर्डर. तर आता ह्याच्यामध्ये बी क्वालिटी क्वांटिटी आपल्याला काय माहिती नाही आहे, क्वालिटी कसली असती काय असली, म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केलं. तर मी ह्याच्या अगोदर हे काही टाकलं नव्हतं. तर चला म्हणलं आता दुपारची वेळ झाली आहे, जेवणाची वगैरे तयारी करावी. तर इथं केल्या आहेत वरईच्या भाकरी, छान असं शेंगदाण्याची हिरव्या मिरच्याची आमटी. तर आमटी केली, ह्याच्यामध्ये काहीसुद्धा नाही आहे, थोडंसं दही टाकलेलं आहे. आणि तुम्ही म्हणत असताल ते कशासाठी ऑर्डर केलं होतं, तर ह्याच्यासाठी केलं होतं. तर मी गेल्या वेळेस गावाकडनं 1 किलोचं तेल बनवून आणलं होतं, ते मला आत्तापर्यंत गेलं. आणि आता मी ह्या 3 बॉटल म्हणजे 2 बॉटल टाकल्यात, मला अजून 1 बॉटल आणायची कमी पडली होती, कारण की सामान भरपूर होतं आणि तेल कमी पडलं होतं. कारण की तेल आटवायचं पण असतं, कारण की अर्धं तेल त्याच्यामध्ये जातं. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत खूप दिसतं आणि ज्यावेळेस आटतं त्यावेळेस खूप कमी होतं. तर मग मी जाऊन एक छोटीशी 1/2 किलोची बाटली आणली, पावशेर म्हणतात त्याची बाटली. म्हणलं एवढं आटलं तरी आटलं, 1-1.5 बाटली तर शिल्लक राहील. तर जास्त नाही आहे, त्यात 3 बाटल्यांमधली 1-1.5 बाटली राहिली असेल, मोठी 1.5 बाटली राहू शकते किंवा 1 बी राहिली असेल, सांगू नाही शकत आहे. तर असं मी तेलमध्ये काय टाकलं आहे काय नाही माझं मला माहीत नाही, कमीत कमी 10-11 सगळं टाकलेलं आहे. तुम्ही कसं बनवताय मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू करा. तर बघा, तर आपला आज दिवसाचं डेली रुटीन तर कसं झालं आहे कसं नाही. तेल वगैरे मस्त कॅनमध्ये भरून ठेवलं आणि जे कापडाला जे पिळताना जे तेल असतं ते पण वेस्ट नाही जाऊ दिलं, मी केसांना लावून घेतलं आहे. तर कोण कोण असं तेल घरी बनवतं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण की ह्या तेलानं मी बरेच 6 महिने झालं
माझ्या केसांमध्ये जास्त मी म्हणणार नाही, पण 50 नाही 60-70% माझ्या केसांमध्ये खूप फरक पडलेला आहे. म्हणजे मेन म्हणजे पहिली गोष्ट केस गळती थांबले. वाढलेत का नाही वाढले हे आता मी नाही सांगू शकत, कारण की मला अनुभव आहे की बाबा पहिल्यापेक्षा थोडीशी वाढलेत. आणि सिल्की केस तर माझी पहिल्यापासूनच आहेत, तर त्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. तर बघा असा चेहऱ्यावर माझा वांग आलेला आहे. आणि मेन म्हणजे बिना फिल्टरचा बिना मेकअपचा चेहरा आपला हा ओरिजिनल क्वालिटी आहे. तर असो, तर ह्या खूप तेलाने खूप फायदा होतो. तर एक कॉमेडी करते, कुणाला तेल पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी ऑर्डर घेतल्या जाणार आहे तेलाच्या. असं काही नाही. असंच मी म्हटलं, मी काय ऑर्डर घेत नाही, मी स्वतःसाठीच करते. ते तेल बनवण्यासाठी खूप आमच्या काय सांगू आता, कशाला काही करते, केस गळतील हे ते आमच्या घरातच भांडणं त्यात तेलावरनं. पण मला माहिती आहे, मी 6 महिने झालं म्हणजे मी गेल्या उन्हाळ्यामध्ये स्कूल चालू व्हायच्या अगोदर गावाकडनं येताना आणलं होतं बनवून. तर त्याच्यावर मी आजच बनवलं आहे, कारण की संपलं होतं म्हणून. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आपला यायला थोडा उशीर झाला आहे, तर सांभाळून घ्या, कारण 3-4 दिवस झाले ह्या ब्लॉगला. आणि आज मी एडिटिंग केलेलं आहे. एडिटिंग म्हणजे मध्ये वॉइस टाकायचा होता, तोच टाकलेला आहे, बाकी काही नाही आहे. तर बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. आणि कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला. तर लवकरच. गुड नाईट, बाय.